असं आहे की शिवसैनिकाला चिखलाची पर्वा नाही आहे की याच शिवाजी पार्कमध्ये चिखलामध्ये बसून देखील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे विचार आणि विचारात सोनं ते आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी नोट केलं आहे। त्यामुळे आज देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारात सोनं लुटण्यासाठी असंख्य शिवसैनिक मुंबई आणि महाराष्ट्रातून आलेत। चिखलाची पर्वा न करता आज दसरा मेळावा अतिशय उत्साहात आणि थाटामाटात होता। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांना नवीन दिशा देतील आणि विरोधकांचा देखील चांगला समाचार घेतील। याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते म्हणून दोन पक्षाचे प्रमुख घेतील, परंतु आजचा दसरा मेळावा हा शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा आहे। मुंबई शहराची परंपरा आहे की हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत या मुंबई शहरावरती महापौर शिवसेनेचा बसलेला आहे आणि येणाऱ्या काळात देखील पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचारातून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाने आणि शिवसैनिकांच्या मेहनतीने महापौर शिवसेनेचा बसतो। शिवसेनेचे नेते आहेत आणि आत्तापर्यंत शिवसेना नेत्यांच्याच मार्गदर्शनाखाली निवडणूक लढली जाते आणि आदित्य ठाकरे आमचे शिवसेनेचे नेते आहेत। समोर बघा सर। आज मी दसरा मेळाव्याला आलोय। शिवसेना प्रमुखांचा विचार ऐकून त्यांच्या विचारातून आम्ही मोठे झालेले कार्यकर्ते, त्यामुळे आज उद्धव साहेब काय बोलतात तिकडे आमचं लक्ष आहे, त्यामुळे इकडे तिकडे कोण काय करतंय तिकडे आमचं काय लक्ष आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला आणि देशातल्या पूर्ण समूहाला हे माहिती आहे की खरी शिवसेना कोणाची आहे आणि शिवसेना प्रमुखांचे वारसदार कोण आहेत। त्यामुळे किती कोणी जरी सोंग आणण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना प्रमुख निष्ठावंत शिवसैनिक हा शिवतीर्थावरती त्यांनी कोणत्या सीएकडनं ऑडिट घेतलं हे मला माहीत नाही, तुम्हीच त्यांना विचारा।